गोवा मंगळूर या सागरमाला मार्गाला कनेक्टिव्हिटी देण्यासाठी अंकोला तालुक्यातील केनी येथे होऊ घातलेल्या 4119 कोटी रुपयांच्या ग्रीनफील्ड व्यावसायिक बंदराच्या भूगर्भीय सर्वेक्षण कामाला सुरुवात करण्यात आली आहे। त्याला विरोध करीत आज केनी गावच्या ग्रामस्थांनी समुद्रात डुबकी आंदोलन केलंय। जिल्हाधिकारी लक्ष्मीप्रिया के यांनी या ठिकाणी सोमवारी सकाळी 6 वाजल्यापासून ते मंगळवारी सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदी कायदा लागू केलाय। तरीही केनी येथील ग्रीनफील्ड बंदराला मुळापासून विरोध करणारे ग्रामस्थांनी आज 144 कलमाला आव्हान देऊन हे आंदोलन केलंय। बंदराचे काम बंद होईपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय। ग्रामस्थांच्या विरोधामुळे केनी गावात संपूर्ण तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय। खबरदारीचा उपाय म्हणून शेकडो पोलीस सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले। पोलिसांनी संपूर्ण केनी गावाला वेढा घातलाय आणि गावकऱ्यांनी सर्वेक्षणाच्या कामात हस्तक्षेप करू नये म्हणून प्रतिबंधक आदेश लागू करण्यात आलाय। परंतु ग्रामस्थ बंदराविरुद्ध ठाम आहेत। केनी गावात ग्रीनफील्ड कमर्शियल पोर्ट बांधण्यासाठी JSW कंपनीला कंत्राट देण्यात आलंय। केनी समुद्र परिसरात अंदाजे 4119 कोटी रुपये खर्च करून खासगी कमर्शियल पोर्ट बांधण्याचा हा प्रकल्प आहे। पण स्थानिक रहिवाशांचा बंदर प्रकल्पाला तीव्र विरोध आहे। बंदर बांधले गेले तर गावातील मच्छीमारांना मासेमारी करण्यापासून वंचित राहावे लागणार आहे। तथापि विस्थापित होण्याची भीती जास्त असल्याने ग्रामस्थांनी या प्रकल्पाला विरोध केलाय।